to start first chapter, that is a basic concept in geometry of standard 6. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी विषय गणित प्रकरण क्रमांक 1. तर पहा काय आहे, पहिला मुद्दा काय शिकायचा आहे तुम्हाला? पॉइंट. व्हॉट इज मीन बाय पॉइंट? पॉइंट, अ पॉइंट इज शोन बाय अ टायनी डॉट. पॉइंट म्हणजे काय असतं मराठीत? तर बिंदू. तर बिंदू म्हणजे काय? एक लहानसा टिपका. तर पहा, हा झाला तुमचा पॉइंट. तर तुम्ही रांगोळी वगैरे पाहिल्या असतील तर पहा, टिपक्यांच्या रांगोळ्या असतात. तर हे टिपके जे असतात, हे टिपके म्हणजे एक प्रकारे काय असतात? तुमचे बिंदू असतात, म्हणजेच पॉइंट असतात. तर पहा, हा पॉइंट कशाने डिनोट केला जातो? कुठल्या लेटर्सने डिनोट केले जातात? तर पहा, पॉइंट साठी कॅपिटल लेटर्स यूज केले जातात. कॅपिटल लेटर्स ऑफ अल्फाबेट म्हणजे पी, क्यू, कॅपिटल ए, कॅपिटल बी, हे काय त्याचे नोटेशन आहे. हे झाला तुमचा हा पॉइंट. पॉइंट पी. रीड करताना कसे रीड करणार? वी कॅन रीड इट ॲज पॉइंट पी. पहा, त्याच्यानंतर टेक. आता पहा, सेकंड काय आहे? लाईन सेगमेंट. व्हॉट इज मीन बाय लाईन सेगमेंट? लाईन सेगमेंट इज अ पीस or a segment of a longer line. काय? Take 2 points, point A and point B. Join it by using a ruler. Join it by using a ruler. हा काय झाला तुमचा? लाईन सेगमेंट. म्हणजे हा काय झाला तुमचा? पीस ऑफ ए लाईन. लाईन म्हणजे काय? लाईन म्हणजे काय असतं? हा तुमचा लाईन सेगमेंट आहे, राईट? हा पॉइंट ए आणि हा पॉइंट बी. ही काय झाली तुमची लाईन. तर पहा, लाईन सेगमेंट म्हणजे काय आहे? तर दोन्ही बाजूने हे जे एंड पॉइंट्स आहेत ना, ए आणि बी, हे एक्सटेंड करायचे. एक्सटेंड करायचे म्हणजे दोन्ही साइडने याची डायरेक्शन काय असणार आहे? इनफायनाइट डायरेक्शन. हे तुम्ही कितीही वाढवू शकता. याला काय म्हणायचं? लाईन. आणि लाईन कशाने डिनोट केले जाते? स्मॉल लेटर एल किंवा लाईन ए बी. हे काय झालं तुमचं? लाईन. आणि हे काय झालं तुमचं? सेगमेंट. सेगमेंट म्हणजे काय असतं? पीस ऑफ ए लाईन किंवा सेगमेंट ऑफ ए लॉंगर लाईन. हा झाला तुमचा सेगमेंट. मग सेगमेंट कसं लिहितात? सेगमेंट ए बी. समजलंय? तर पहा, या ठिकाणी ही जी डायरेक्शन आहे तर ही कशी आहे? दोन्ही बाजूंनी. आणि ती कशी आहे? इनफायनाइट. पहा, त्यानंतर काय तुमचं? लाईन. समजलं? हे लाईन. लाईन या प्रकारे लिहितात किंवा असं लिहितात, लाईन एल, लाईन ए बी. पहा, आता काय तुमचा पुढचा काय पॉइंट आहे? पुढचा पॉइंट आहे रेज. रेज म्हणजे काय? तर पहा, रेज म्हणजे तुमची ही जी लाईन आहे, ही लाईन ए बी, हा पॉइंट ए, हा पॉइंट बी, ही लाईन एल. तर पहा, रेज म्हणजे इज अ पार्ट ऑफ ए लाईन. रेज आर द पार्ट ऑफ ए लाईन. हा झाला तुमचा रेज. आता रेज तुम्ही थोडक्यात पहा, एक उदाहरण सांगायचं झालं तर टॉर्च. द लाईट रेज ऑफ टॉर्च स्टार्टिंग फ्रॉम पॉइंट, फिक्स पॉइंट, दॅट इज अ टॉर्च, अँड त्याची डायरेक्शन कशी आहे? कंटिन्युअस. पुढं पास होतात ते. डायरेक्शन कशी आहे त्याची? कंटिन्युअस. तर पहा, इथे काय होतंय? ए ह्या पॉइंट पासून हा रे स्टार्ट होतोय आणि तो कंटिन्युअसली पुढे जातोय. तसं थोडक्यात अजून काय? सूर्याची किरण ती काय होतात? सरळ पुढे जात राहतात. सूर्यापासून स्टार्ट होतात आणि सगळीकडे एकसारखी पसरतात. म्हणजे ते सुद्धा काय तुमचा रेज आहे, बरोबर? तर पहा, आता हे लिहिताना कसं लिहिणार?
रे ए बी. किंवा मग काय लिहिणार पहा रे ए बी आणि ह्या ए ला काय म्हणायचं स्टार्टिंग पॉइंट. स्टार्टिंग पॉइंट इथं रे आपण बी ए असं लिहित नाही किंवा वाचतही नाही कारण की ए पासून स्टार्ट होतोय हा रे, म्हणून लिहितानाच कसं लिहिणार रे ए बी आणि वाचताना पण असंच वाचायचं रे ए बी. तर पहा ह्या स्टार्टिंग पॉइंटला काय म्हणायचे ओरिजिन ऑफ रे. ओरिजिन ऑफ रे ए बी. त्यानंतर पहा आता काय शिकायचं आपल्याला पुढं प्लेन. प्लेन म्हणजे काय प्लेन इन मॅथमॅटिक्स अ फ्लॅट सरफेस इज कॉल्ड ॲज प्लेन. थोडक्यात हा बोर्ड फॉर एक्झाम्पल दिस बोर्ड फॉर एक्झाम्पल युअर बुक. A flat surface is called as plane. पहा प्लेन साठी नोटेशन कुठलं वापरलं जातं कॅपिटल एच. पहा हे तुमचं समजा प्लेन आहे, त्याला मी डिनोट केलं एच या नावाने. तर पहा याची जी ही डायरेक्शन असते हे तुम्ही कितीही एक्सटेंड करू शकता, पण हे एरोज दाखवले जात नाहीत, हे फक्त कन्सिडर केले जातात, ॲझ्युम केले जातात, पण ते दाखवले जात नाहीत. हा झाला तुमचा प्लेन. प्लेन एच. पहा त्याच्यानंतर काय पाहिजे आपल्याला आता ह्या डस्टरची ही जी बाजू आहे ही काय आहे प्लेन आहे, पण ही आहे का नाही, इज नॉट अ प्लेन. दिस पेन इट इज अ प्लेन नो. पहा आता नेक्स्ट पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स lines which lie in a same plane, which lie in a same plane but do not intersect each other. हे एकमेकांना इंटरसेक्ट करतायत का नाही, मग ह्या लाईनला काय म्हणायचं पॅरलल लाईन्स. त्याच्यानंतर पहा कोलिनियर पॉइंट्स. कोलिनियर पॉइंट्स point A, point B and point C. Points which lie on a same line. Points which lie on a same line. That points are called as collinear points. पहा जे पॉइंट्स एकाच लाईन वरती असतात त्यांना काय म्हणायचं कोलिनियर पॉइंट्स, आणि जे एका लाईनवर नसतात, समजा ह्या लाईन मध्ये एक पण हा डी आहे का ह्या लाईनवर नाही, मग पॉइंट्स ए बी सी आर कोलिनियर पॉइंट्स. बट पॉइंट ए अँड डी आर कोलिनियर नो, दे आर नॉट कोलिनियर, म्हणजेच नॉन कोलिनियर पॉइंट्स. तर पहा आता अजून काय शिकायचं आपल्याला intersecting lines. Lines which are intersect each other. Lines which are intersect each other. ज्या लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतात म्हणजे एकमेकांना छेदतात त्या लाईनला काय म्हणायचं इंटरसेक्टिंग लाईन. समजलंय. त्यानंतर पहा एका पॉइंट मधनं जाणाऱ्या किती लाईन्स असतात असंख्य अमर्याद म्हणजे इनफायनाइट लाईन्स. आपण वन पॉइंट मधून इनफायनाइट लाईन्स ड्रॉ करू शकतो. वी कॅन ड्रॉ इनफायनाइट लाईन्स फ्रॉम वन पॉइंट. त्याच्यानंतर पहा आता तुम्हाला काय पाहिजे प्रॅक्टिस सेट फर्स्ट. काय फर्स्ट क्वेश्चन लुक ॲट द फिगर अँड नेम द फॉलोइंग. फर्स्ट काय आहे कोलिनियर पॉइंट्स.
कोणत्या आहेत या फिगरमध्ये कोलिनियर पॉइंट्स? व्हॉट इज मीन बाय कोलिनियर पॉइंट्स? द पॉइंट्स विच lie on same line. Which lie on same line. काय? पॉइंट M, पॉइंट O, पॉइंट T. ही जी लाईन आहे ही लाईन एकच आहे, बरोबर? म्हणून पॉइंट O, M आणि T हे एका लाईनवरचे. अजून कुठले आहेत? अजून कुठली लाईन आहे जिच्यावर 3 पॉइंट आहे, 2 किंवा 3? पहा, R, O आणि N ही एक लाईन आहे. मग काय येईल? पॉइंट R, पॉइंट O, पॉइंट N. हे काय झाले तुमचे कोलिनियर पॉइंट्स. हे पेयर मध्ये कोलिनियर आहेत. समजलंय? आता पहा प्रश्न क्रमांक 2 काय आहे? रेज. रेज म्हणजे काय? पार्ट ऑफ लाईन. तर पहा काय काय तुमचे रेज येतील? पहा, रे OM. O पासून स्टार्ट होतोय, M कडे जातोय. स्टार्टिंग पॉइंट हवाय त्याला. OR, रे OR, रे OS, रे OT, रे ON, रे OP. समजलंय? आता पहा अजून काय पाहायचंय आपल्याला? लाईन सेगमेंट्स. लुक ॲट द फिगर अँड नेम द फॉलोइंग. काय थर्ड पॉइंट? लाईन सेगमेंट्स. आता लाईन सेगमेंट्स म्हणजे काय? तुमचा समजा ही जर तुमची लाईन आहे AB, तर तुमचा सेगमेंट काय झाला? AB. लाईन सेगमेंट AB. किंवा समजा इथं P पॉइंट आहे तर हा सुद्धा काय झाला तुमचा सेगमेंट PB किंवा AP. हे सुद्धा काय झाले तुमचे सेगमेंट झाले या लाईनचे. म्हणजे काय झाले? पीस ऑफ ए लाईन किंवा एक तुकडा. ह्या लाईनचा काय तो तुकडा. आता पहा मी रफ करते. लाईन सेगमेंट्स. लाईन सेगमेंट्स काय येईल? लाईन सेगमेंट्स, सेगमेंट OT किंवा MO, सेगमेंट MO, सेगमेंट OT, सेगमेंट RO, सेगमेंट SO, सेगमेंट ON, सेगमेंट OP, सेगमेंट RN, सेगमेंट MT. हे काय झाले तुमचे सेगमेंट्स. तर पहा आता काय विचारले अजून? लाईन्स. लाईन्स काय समजलं हे? आता पहा लाईन्स कुठल्या कुठल्या लाईन्स आहेत या फिगर मध्ये? लाईन MT, लाईन MT, लाईन PN. अजून कुठली लाईन आहे का? नाही, हा रेज आहे. ह्या दोन काय तुमच्या लाईन आहेत. तर पहा आता प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय विचारले तुम्हाला? राईट द डिफरंट नेम ऑफ लाईन. राईट द डिफरंट नेम्स ऑफ लाईन. काय काय लिहू शकता? लाईन L. काय नावाने दिलेली तुम्हाला ही लाईन? L. किंवा काय लिहू शकता? लाईन AB, लाईन AC, लाईन AD किंवा लाईन BC, लाईन
BD, लाईन CD. झाले का सगळे? AB, AC, AD, BC, BD किंवा CD. झालेत सगळे? पहा, सगळ्या प्रकारचे ऑप्शन झालेत. हे झालं तुमचं उत्तर. आता पहा प्रश्न क्रमांक 3 आणि 4. तर पहा प्रश्न क्रमांक 3, क्वेश्चन नंबर 3. मॅच द फॉलोइंग, ग्रुप A अँड ग्रुप B. हे काय आहे तुमचं? 2 एरोज दिलेले आहेत, म्हणजे ही काय तुमची लाईन. सो इट इज फिगर ऑफ लाईन. ग्रुप ए मध्ये काय तुमच्या फिगर्स आहेत आणि ग्रुप बी मध्ये काय त्यांचे नेम्स आहेत. पहा, हा काय तुमचा रेषाखंड मीन्स सेगमेंट, मीन्स लाईन सेगमेंट. पहा, ही कसली फिगर आहे? ही कसली डायग्राम आहे? लाईन सेगमेंटची. ही कसली डायग्राम आहे? हे काय तुमचं प्लेन. सो आन्सर इज बी. हे काय तुमचा? ही कसली फिगर आहे तुमची? रेची. सो इट्स आन्सर इज ए. समजले? ह्या तुमच्या फिगर्स आहेत आणि ते तिकडे तुमचे नाव दिलेले, तुम्हाला मॅच करायचंय. पहा, झाले. आता क्वेश्चन नंबर 4 काय आहे? ऑब्झर्व द फिगर बिलो. ऑब्झर्व द फिगर बिलो. नेम द पॅरलल लाईन्स. नेम द पॅरलल लाईन्स. Concurrent lines and the points of concurrent in the figure. तर पहा, what is mean by concurrent lines? The lines which passes through the same point. Two or more lines which passes through the same points. That lines are called as concurrent lines, and the point where they are intersect, that point is called as point of concurrence. आता आधी आपल्याला काय विचारले? पॅरलल लाईन्स. तर पहा, पॅरलल लाईन्स कुठल्या आहेत इथं? लाईन्स which lie in same plane but do not intersect each other. लाईन B. पहा, इथं मी काय लिहिते? पॅरलल lines. Line B is parallel to line M and line Q. Line B, line M and line Q. Line B, line M and line Q are parallel lines. ही फर्स्ट पेयर भेटली. सेकंड पेयर पहा, लाईन A इज पॅरलल टू लाईन P. सेकंड पेयर काय भेटली आपल्याला? लाईन A इज पॅरलल टू लाईन P. पहा, झाल्या तुमच्या पॅरलल लाईन्स ह्या फिगर मधल्या लिहून. ही C कशालाच पॅरलल नाहीये. त्याच्यानंतर काय विचारलं तुम्हाला? कॉन्करंट लाईन्स. कॉन्करंट लाईन्स कुठल्या आहेत तुमच्या कॉन्करंट लाईन्स? पहिली पेयर. ह्या कॉन्करंट लाईन्स काय आहेत? लाईन A, B, C. A, B आणि C. अजून कुठली याच्यातून जाणारी? A, C. लाईन A, लाईन B, लाईन C आणि लाईन A, C. पहा, दुसरी पेयर कुठली भेटते तुम्हाला? लाईन P, लाईन Q आणि लाईन CD. लाईन P, लाईन Q
लाईन CD. आता यांचं पॉइंट ऑफ कॉन्करन्स काय आहे? याच्यासाठी काय पॉइंट ऑफ कॉन्करन्स? म्हणजे ज्या पॉइंट मध्ये त्या छेदतायत तो पॉइंट कुठला आहे? पहिल्या पेअर साठीचा कुठला आहे? पॉइंट A. आणि दुसऱ्या पेअर साठी कुठला आहे? पॉइंट D. पहा, कॉन्करंट लाईन्स म्हणजे काय? तुमच्या एकाच बिंदूतून जाणाऱ्या रेषा. तर त्या कुठल्या आहेत? रेषा A, रेषा B, रेषा C आणि रेषा AC. आणि त्या कुठल्या पॉइंट मधून जात आहेत? A. म्हणून पॉइंट ऑफ कॉन्करन्स काय आला? पॉइंट A. आणि दुसरी पेअर कुठली भेटली आपल्याला? लाईन P आणि लाईन Q आणि लाईन CD. या तीन एका पॉइंट मधून जातात आणि तो पॉइंट कुठला आहे? D. म्हणजे तुम्हाला दुसरी पेअर भेटली. या ठिकाणी तुमचं प्रॅक्टिस सेट 1 संपलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 1 दॅट इज चॅप्टर 1 बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री इज ओव्हर. आता पहा, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण सेकंड चॅप्टर चालू करूया. थँक यू.